नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे तर 10वी गणित भाग 2 त्याच्यामधलं सराव संच 7.1 मधला प्रश्न क्रमांक 7वा काय दिला आहे? वृत्तचित्ती व शंकू समान तळाचे आहेत. ओके, हा वृत्तचित्ती आणि शंकू यांचा तळ समान आहे. त्यानंतर वृत्तचित्तीवर शंकू ठेवला तर वृत्तचित्तीवरती हा शंकू ठेवला आहे. ओके, हा जो आहे तो शंकू आहे. त्यानंतर काय होतं आहे, तळाचे क्षेत्रफळ 100 चौरस सेंटीमीटर आहे. ओके, तर संपूर्ण घनाकृतीचे घनफळ म्हणजे हे संपूर्ण घनाकृती आहे, याचे घनफळ किती आहे? 500 घन सेंटीमीटर असेल तर घनाकृतीची उंची काढा. म्हणजे ही सगळी उंची आपल्याला काढायची आहे. ओके, तर वृत्तचित्ती भागाची उंची किती दिली आहे? 3 सेंटीमीटर. शंकू कदाचित मोठा असणार आहे, इथे तो छोटा काढला आहे, आकृती चुकली आहे थोडी. ओके, तर ही उंची किती आहे वृत्तचित्ती भागाची? 3 सेंटीमीटर आहे. ओके, आपल्याला ही उंची काढायची आहे. तर आपल्याला त्यांनी प्रश्नामध्ये काय काय दिले? तळाचे क्षेत्रफळ 100 चौरस सेंटीमीटर आहे आणि घनाकृतीचे घनफळ 500 घन सेंटीमीटर आहे. ओके, तर पहिला आपण काय करूया की प्रश्नामध्ये जेवढं काय दिलं असेल तेवढं लिहून घेऊया आधी. तर आपल्याला काय काय दिले? वृत्तचित्तीची उंची h, हा स्मॉल h काढला आहे वृत्तचित्तीची उंची. आणि आपल्याला स्मॉल h का काढलं आहे? कारण कॅपिटल H आपण शंकूची उंची मानणार आहोत. ओके, आणि या दोघांची बेरीज करून जी उंची येईल ती काय असणार आहे? संपूर्ण घनाकृतीची उंची. ओके, पहिले आपल्याला शंकूची उंची काढायची आहे, ती उंची आणि वृत्तचित्तीची उंची या दोघांची बेरीज करून घनाकृतीची उंची आपल्याला मिळेल. ओके, तर वृत्तचित्तीची उंची काय दिली आहे? स्मॉल h 3 सेंटीमीटर. तळाचे क्षेत्रफळ काय आहे? त्याला पायर वर्ग म्हणतात, ते 100 घन सेंटीमीटर. ओके, तर संपूर्ण घनाकृतीचे घनफळ 500 घन सेंटीमीटर. ओके, हे सगळे घनफळ 500 घन सेंटीमीटर आहे. म्हणजेच काय? शंकूचे घनफळ अधिक वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर संपूर्ण घनाकृतीचे घनफळ आहे, ते किती आहे? 500 घन सेंटीमीटर. आता शंकूच्या घनफळाच्या सूत्रामध्ये आणि वृत्तचित्तीच्या घनफळाच्या सूत्रामध्ये 2h असणार आहे. आपण स्मॉल h आहे तो वृत्तचित्तीची उंचीसाठी वापरूया आणि कॅपिटल H जो आहे तो शंकूची उंची मानूया. ओके, इथे आपण काय लिहिलं? शंकूआकृती भागाची उंची h मानू. ओके, तर आता ते सूत्र वापरूया. तर इथं काय केलं आपण? संपूर्ण घनाकृतीचे घनफळ बरोबर शंकूआकृती भागाचे घनफळ हे अधिक हे उरलेलं काय? वृत्तचित्ती भागाचे घनफळ म्हणजे वृत्तचित्तीचे घनफळ. ओके, आता संपूर्ण घनाकृतीचे घनफळ आपल्याला दिलेलं आहे 500 घन सेंटीमीटर, ते लिहून घेऊया इथे 500. ओके, आता शंकूआकृती भागाचे घनफळ ह्याचं सूत्र आपल्याला लिहायचं आहे, कारण हे आपल्याला माहिती नाही आहे म्हणून, आणि हे पण माहीत नसल्यामुळे याचं पण सूत्र लिहूया. ओके, आता शंकूआकृती भागाचे घनफळ म्हणजे शंकूचे घनफळाचं सूत्र काय? 1/3 पायर वर्ग h. आता h कुठला आहे? ह्याला मोठा आहे. ओके, अधिक वृत्तचित्तीचे घनफळ काय? पायर वर्ग h. आता h ह्याला छोटा आहे. ओके, कारण वृत्तचित्तीचे घनफळ आपण छोटा स्मॉल h मानलेला आहे म्हणून. आता दोघांमध्ये कॉमन काय दिसतं आहे? याच्यामध्ये पायर वर्ग आणि ह्याच्यामध्ये पायर वर्ग कॉमन आहे. h कॉमन नाही आहे कारण दोघांची उंची वेगळी आहे. ओके, तर पायर वर्ग आपण कॉमन काढूया. शिल्लक काय राहिलं? 1/3 हा h राहिला. ओके, अधिक इथं काय शिल्लक राहिला? हा छोटा h. म्हणजेच कसं आहे? पायर वर्ग कंसामध्ये h ला वर घेऊया, h/3 अधिक h. ओके, आता पायर वर्ग म्हणजे आपल्याला त्याची किंमत दिलेली आहे. तळाचे क्षेत्रफळ पायर वर्ग 100 चौरस सेंटीमीटर. ते 100 इथे ॲड करूया, म्हणून काय? 500 बरोबर 100 कंसामध्ये h/3 अधिक h. ओके, आता 100ला इकडे आणूया, इकडे गुणिले बरोबर चिन्हाच्या या साईडला यानंतर भागिले होणार. 500 भागिले 100 बरोबर h/3 वजा छोटा h. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. काय शिल्लक राहिलं? 5 बरोबर h/3 अधिक आहे, चुकून वजा लिहिलं आहे, अधिक h.
आता आपल्याला प्रश्नामध्ये छोट्या एचची किंमत दिली आहे. छोटा एच म्हणजे काय? वृत्तचित्तीची उंची 3 सेंटीमीटर ही आपल्याला दिलेली आहे किंमत. हे 3 आपण तिथे ॲड करूया. 5 बरोबर h भागिले 3 अधिक 3. हे 3 इथे अधिक आहे, इकडे नेल्यानंतर होणार वजा. 5 वजा 3 बरोबर h भागिले 3. काय शिल्लक राहिलं? हे h भागिले 3 इकडे लिहूया. 5 वजा 3 किती? 2. ओके. आता 3 hला भागिले आहेत, बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला गेल्यानंतर होणार गुणिले. h बरोबर 2 गुणिले 3. h बरोबर किती आलं? 6 सेंटीमीटर. हा h म्हणजे काय? शंकवाकृती भागाची उंची. ओके. सुरुवातीला काय बोललो? शंकवाकृती भागाची उंची किती काढली आपण? 6 सेंटीमीटर. आणि या वृत्तचित्ती भागाची उंची किती आहे? 3 सेंटीमीटर. आता या दोघांची बेरीज म्हणजे काय असणार आहे? शंकवाकृती भागाची घनाकृतीची उंची. हे बघा, तेच आपल्याला काढायचं ना, घनाकृतीची उंची. त्याच्यामुळे काय करूया? घनाकृतीची उंची बरोबर शंकवाकृती भागाची उंची अधिक वृत्तचित्तीची उंची, या दोघांची बेरीज करूया. म्हणून काय? संपूर्ण घनाकृतीची उंची बरोबर शंकवाकृती भागाची उंची अधिक वृत्तचित्तीची उंची. शंकवाकृती भागाची उंची किती आली? 6 सेंटीमीटर अधिक वृत्तचित्तीची उंची किती? 3 सेंटीमीटर. 6 अधिक 3 किती? 9 सेंटीमीटर. म्हणजेच काय? संपूर्ण घनाकृतीची उंची किती होती? 9 सेंटीमीटर. ओके. धन्यवाद.